नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी ग्रामर, मराठी व्याकरण याच्यामधील शब्दांचे प्रकार. हा पार्ट आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. शब्दांचे प्रकार. आपण जे काही बोलत असतो, आपण बोलताना काय करतो? प्रत्येक जी पण आपल्याला कोणती गोष्ट पाहिजे असते, आपण घरामध्ये किंवा बाहेर शाळेमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण जात असतो, तिथं आपण संवाद कसा साधत असतो? शब्दांद्वारे, वाक्यांद्वारे आपण संवाद जो आहे तो साधत असतो. पण हे जे शब्द आहेत, जे आपण बोलत असतो, ते असेच आपण बोलत नसतो. त्याचा काहीतरी अर्थपूर्ण असं वाक्य असं आपण जुळवून काय करत असतो? बोलत असतो. शब्दांचे प्रकार जे आहेत ना, जे पण काही शब्द आहेत, आपण जे काही बोलत असतो, ते शब्द जे असतात ना, तर ते शब्द त्यांची वाक्यामध्ये जागा जी आहे, म्हणजे एखादं वाक्य आहे. आता एखादं वाक्य घेताना म्हटलं तर, मी मोबाईल बघत आहे किंवा मी जेवण करत आहे. अशी कोणती पण वाक्य, रँडम कोणती पण वाक्य. आता तुम्ही मोबाईलवरती हे लेक्चर बघत आहात, तर तुम्ही कसं म्हणू शकता, की मोबाईलवरती मी लेक्चर बघत आहे. तर आपण जे बोलतो ते शब्द यांची वाक्यामध्ये येणारी जे काही स्थान आहे, वाक्यामध्ये शब्दांचं जे काही येणारं स्थान आहे, तर त्या स्थानावरून, त्या शब्दाच्या जागेवरून, ते शब्द नेमकं कशासाठी आपण वापरतो, त्या शब्दाचा अर्थ काय होतो, तो शब्द कोणत्या ठिकाणी आपण वापरतो, तो शब्द वापरताना त्याला जोडून कोणता शब्द येतो का, तो शब्द जो काही आपण बोलताना वापरत असतो वाक्यामध्ये, वाक्य जे आपण पूर्ण वाक्य बोलत असतो, तर त्या वाक्यामध्ये त्या येणाऱ्या शब्दाची जी जागा आहे, त्या येणाऱ्या शब्दापासून जो काही वाक्याला अर्थ असा मिळत असतो, आपली भावना जी आहे ती समोरच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे आपण अर्थपूर्ण असं वाक्य बोलतो, त्याच्यामध्ये येणारे जे शब्द आहेत, त्या शब्दांची जागा वेगवेगळ्या ठिकाणी असते. तर त्यानुसार आपले हे शब्दांचे प्रकार पडलेले असतात. ते आपण आता बघूया हळू-हळू. तर आपण सुरुवातीला काय करूया, एक वाक्य घेतो आता. आता आपण काय करायला आपण लेक्चर बघायला तर आता आपण काही एक वाक्य घ्यायचं म्हणलं तर काय करू? मी मोबाईलवरती मी हे आपण एक वाक्य घेऊया. काय आहे वाक्य? मी मोबाईलवर व्हिडिओ बघत आहे. आता सध्या कृती काय चालू आहे? हे असं तुम्ही बसलेला आहात. समोर ही टेबल आहे आणि हातामध्ये तुमच्या असा मोबाईल आहे आणि इथं मोबाईलवरती आपलं लेक्चर चालू आहे. ही आपली कृती आहे. चालू असलेली आपली कृती आहे. हे आपण सांगत आहे. ते सांगताना आपण जे वाक्य बोलतो समोरच्याला समजण्यासाठी. आता तुम्ही मोबाईलवरती व्हिडिओ बघत आहात. तुमच्या घरातल्यांनी तुम्हाला विचारलं असंच, की बाबा तू काय करतोय मोबाईलवर? त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार? मी मोबाईलवर व्हिडिओ बघत आहे. मी असं मराठी व्याकरणचं लेक्चर जे आहे ते बघत आहे. असं तुम्ही म्हणणार. हे तुम्ही बोलल्यानंतर काय झालं? तुमच्या घरातल्यांना तुम्ही काय करत आहात ते तुम्हाला तुमच्या घरातल्यांना समजलं, की बाबा आपला मुलगा, आपला मुलगी मोबाईलवरती अभ्यास करत आहे असं त्यांना समजलं. आता जर समजा आपण फक्त व्हिडिओ घेऊया. आता तुमच्या घरातल्यांनी जर तुम्हाला विचारलं, मोबाईलवर काय करतोय? घरातल्यांनी विचारलं तुम्हाला, मोबाईलवर काय करतोय? तुम्ही काय म्हणला? मोबाईल. नुसतं एवढंच वाक्य म्हणायचं. एवढाच शब्द म्हणायचा. घरातले तुम्हाला विचारले, की "तू मोबाईलवर काय करतोय?" तर "मोबाईल." एवढंच म्हणायचं. किंवा तुम्ही नुसतं एवढंच म्हणायचं. मोबाईल असं म्हणण्यापेक्षा घरातल्यांनी तुम्हाला विचारलं, "काय करतोय रे तू मोबाईलवर?"
तुम्ही काय म्हणायचं? वर. एवढंच म्हणायचं. या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे? वर. एवढंच म्हणायचं. एवढं म्हटल्यानंतर काय होईल? घरातले काय म्हणतील? बाळ असं का करायलंय? बाळ काय जेवलं का नाही? असं म्हणतील. की बाबा काय झाले नेमकं? डॉक्टरांकडे घेऊन जातील तुम्हाला. तुम्ही ज्यावेळेस घरातल्यांनी तुम्हाला विचारलं की बाबा मोबाईलवर काय करत आहे? त्यावेळेस तुम्ही काय म्हणला? मी मोबाईलवर मराठी व्याकरणाचा व्हिडिओ बघत आहे. असं तुम्ही ज्यावेळेस वाक्य म्हणसाल, सांगसाल घरातल्यांना, त्यावेळेस त्याचा एक वाक्याचा अर्थ पूर्ण झाला आणि घरातल्यांना समजलं की बाबा आपला आपलं बाळ काय करायलंय? मोबाईलवर व्हिडिओ बघायलंय. असं घरातल्यांना समजलं. त्याच्याऐवजी जर तुम्ही नुसतंच असंच घरातल्यांनी विचारलं तुम्हाला, आता काय करतोय? बघत. एवढंच म्हणायचं फक्त बघत किंवा आहे. असं म्हटल्यानंतर वाक्याचा अर्थ काही पूर्ण होत नाही किंवा काही समजत नाही समोरच्याला. तेच जर आपण मोबाईलवर व्हिडिओ बघत आहे असं जर सांगितलं तर घरातल्यांना समजतं की बाबा व्हिडिओ लेक्चर बघायला आहे. तर हीच गंमत आहे आपली. आणि हेच आहे शब्दांच्या जाती म्हणजे काय? तर येणारे जे शब्द आहेत ना, ते शब्द वाक्यामध्ये एका विशिष्ट क्रमानं जोडत गेलेले आहेत. आता हे वाक्य आपण काय केलं? मी मोबाईलवर व्हिडिओ बघत आहे. आता तुम्ही असं बोलण्यापेक्षा, मी मोबाईलवर व्हिडिओ बघत आहे असं म्हणण्यापेक्षा, तुम्ही खाली दिलेलं वाक्य बघा. खाली दिलेलं वाक्य काय आहे? बघत वर व्हिडिओ मी आहे मोबाईल. हे वाक्य तुम्ही घरातल्यांना म्हणा. घरातले म्हणले तुम्हाला काय करतो रे बाळा? तर तुम्ही काय म्हणायचं? बघत वर व्हिडिओ मी आहे मोबाईल. घरातले हसतील. नेमकं काय बोलायला आहे? घरातले म्हणतील की नेमकं कसं बोलायला आहे? तर तुम्ही तुम्ही तर असंच बोलणार आहेत, मी मोबाईलवर व्हिडिओ बघत आहे. पण जर हे वाक्य जर आपण शब्दांची जी रचना आहे वाक्यामध्ये ही अशी उलट-सुलट कशी पण केली, तर त्याचा वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. तुमचा म्हणण्याचा उद्देश जो आहे, तो काय आहे? समजत नाही समोरच्याला. तर असं शब्दांची रचना जी आहे वाक्यामध्ये, ती शब्दांची रचना जी आहे, ती अर्थपूर्ण वाक्य होण्यासाठी तुमचं बोलणं जे आहे ते समजण्यासाठी, तर हे शब्द जे आहेत ते वाक्यामध्ये कसे आलेले आहेत? असे विशिष्ट क्रमाने आलेले आहेत वरच्या वाक्यामध्ये. हे आता खाली कसे आलेले आहेत बघा. यामुळे काही अर्थपूर्ण होत नाही. पण इथं मी मोबाईलवर व्हिडिओ बघत आहे. हे वाक्य जे आहे कसं आहे? समोरच्याला समजतं आणि त्याच्यामध्ये जे येणारे शब्द आहेत, कुठले कुठले शब्द आलेले आहेत? मी, मोबाईल, वर, व्हिडिओ, बघत आहे. हे वाक्यांची जी रचना जी आहे, वाक्यामध्ये जी शब्दांची रचना आहे, ते एक अर्थपूर्ण आहे आणि या स्थानानुसार शब्दाचं जे स्थान आहे, शब्दाचा जो या वाक्यामधील अर्थ समजण्यासाठी शब्दाचं जे स्थान आहे, ते शब्द योग्य ठिकाणी लावल्यामुळेच आलेलं आहे. तर यानुसार जे शब्द आहेत, ते शब्द वाक्यामध्ये निरनिराळ्या ठिकाणी येतात. त्यानुसार त्या शब्दाचे जे काय आहेत, प्रकार जे आहेत ते पडलेले आहेत. तर ते आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघूयाच. पण त्याआधी आपण काय करूया, एक छोटंसं एक तुम्ही आत्तापर्यंत तुम्ही लहानपणापासून हे तुम्ही आहात. ह्यातलं तुम्ही कुठले आहेत ते बघा तुम्ही. हे कोण आहे तुम्ही बघा आणि हे कोण आहे बघा तुम्ही. हे असे तुम्ही लहानपणी होतात. आणि लहानपणी तुम्ही ज्यावेळेस तुम्ही जन्म झाला असेल तुमचा, त्यानंतर तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष असं करत-करत आता तुम्ही आता जवळपास 9 ते 10 वर्षाचे झालेले आहात. आता किती वर्षाचे आहात तुम्ही? जवळपास 10 वर्षाचे तुम्ही तुमचं वय जे आहे ते 10 वर्ष आहे. हे किती वय होतं तुमचं? हे बाळ तुम्ही किती 1 वर्षाचे असताना तुम्ही असे होता. आता 1 वर्षापासून 10 वर्षापर्यंत तुम्ही झालेला आहात. तर आता तुम्हाला वाक्य जे आहेत ते तुम्ही स्पष्ट बोलता. तुम्ही घरातल्यांना तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही व्यवस्थितपणे मागू शकता. घरातल्यांना तुम्हाला जे पण काय करायचं असेल,
तुम्हाला नवे कपडे घ्यायचे असतील, तुम्हाला नवी बॅट घ्यायची असेल, तुम्हाला खेळायला बाहुली घ्यायची असेल, तुम्हाला जे पण काही जे पण काही गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल, घरी जेवण करायचं असेल, तर तुम्ही काय करता? घरातल्यांना सरळ सरळ काय करता? सरळ स्पष्ट वाक्य बोलता, की आई मला जेवायला दे, पप्पा मला बॅट घेऊन द्या, पप्पा मला शाळेचं दप्तर घेऊन द्या, शाळेत पुन्हा तुम्हाला घालायला छान छान कपडे घेऊन द्या, असं तुम्ही काय करत असता? घरातल्यांना सांगत असता. पण तुम्ही 1 वर्षाचं 2 वर्षाचं असताना असं तुम्ही बोलत होता का? 1 वर्षाचं 2 वर्षाचं असताना तुम्ही काय करत होता? एकतर तुम्ही हसत होता, नाहीतर रडत होता. पण तुम्ही ज्यावेळेस तुम्ही असं घरातल्याने तुम्हाला बोलायला शिकवायला चालू केलं, की सुरुवातीला तुम्ही काय करायचा? असे एकाक्षरी शब्द एकच अक्षर बोलायचं काय तर, की त्याच्यावरून घरातले ओळखायचे. आता तुम्ही पा म्हणलं तर काय करायचे? घरातले काय करायचे? पाणी आणून द्यायचे. हं? ना म्हणलं तर काय करायचे? तुम्हाला जर कोण घ्यायलं, जवळ घ्यायलं किंवा तुम्हाला कोण काय द्यायलं, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचा? हा म्हणायचा. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही काय करायचा? ना म्हणायचा. तर असं तुम्ही बोलत बोलायला हळूहळू सुरुवात केली. सुरुवातीला तुम्ही फक्त एकच अक्षर बोलायचा. मा, पा, जा, ना हे असेच शब्द तुम्ही लहानपणी काय करत होता? बोलत होता. तुम्हाला जर समजा की काही हवं असेल, की बाबा नंतर तुम्ही काय करायला? एक शब्द जे बोलत होता पा, मा, जा, ना, ना म्हणजे नाही. असं तुम्ही एक अक्षर तुम्ही लहानपणी असताना बोलत होता. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस जरासं मोठं झाला, 1 दीड-2 वर्षाचा झाला, त्यावेळेस मग तुम्ही काय करायला? हे छोटे-छोटे शब्द बोलायला. घरातले तुम्हाला शिकवायले, की बाबा कशाला काय म्हणायचं? दुधू, भू, पुन्हा मनी माऊ, माऊ आलं. असं तुम्ही काय करायचा? आता हे मांजर आहे. हे असं मांजर तुम्हाला जाताना दिसलं, तर घरातले काय म्हणायचे? माऊ म्हणायचे. काय म्हणायचे? माऊ. पुन्हा कुत्रं जर दिसलं तर काय करायचं? हेच कुत्रं करत थांबा. हे असं कुत्रं जर दिसलं तर काय करायचे? घरातले काय म्हणायचे? भू-भू. हे असं तुम्हाला लहानपणी शिकवायला चालू केलं. त्याच्यानंतर तर काय झालं? तुम्हाला असे छोटे-छोटे शब्द शिकवले तुम्हाला घरातल्यांनी. हे असं तुम्हाला जर समजा घरातले जेवायला वगैरे खायला घालत होते, त्यावेळेस तुम्हाला काय म्हणायचे? "दुधू घे, मम घे." असे शब्द काय करत होते? शिकवत होते तुम्हाला एक-एक शब्द किंवा दादा, मामा असं एक-एक शब्द तुम्हाला शिकवत होते. त्याच्यानंतर काय केलं? तुम्हाला घरातल्यांनी असा चार्ट आणला असेल बघा. आठवतंय का बघा तुम्हाला? मग त्यात तुम्हाला सांगत होते. घरचे काय म्हणायचे? मांजर, कुत्रा किंवा वाघ असं म्हणत होते. तुम्हाला काय केलं घरातल्यांनी? ही दुधाची बॉटल, ही दूध दूध पिऊन घे म्हणायचे. तुम्हाला अशी बॉटल देऊन काय करायचे? ही दुधाची बॉटल आहे असं म्हणायचे. तुम्हाला खेळायला बॉल आणून दिला. तुम्हाला खेळायला काय केलं? बाहुली आणून दिली, डॉल दिली, टेडी बिअर आणून दिलं. तुम्हाला मग घरातले काय करायचे? असं प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवायचे आणि त्याचं नाव काय आहे ते तुम्हाला सांगत होते. ही काय दिसते? ही काय आहे? गाय. असं तुम्ही लहान असताना काय केलं घरातल्यांनी? का घरातल्यांनी तुम्हाला लहानपणीच डायरेक्ट तुम्हाला सांगायला चालू केलं, की ही गाय आहे. म्हणजे असं तुम्हाला पूर्ण वाक्य बोलायला येत नव्हतं. तुम्हाला फक्त शब्द येत होते. त्यावेळेस घरातले तुम्हाला फक्त आणि फक्त एकच शब्द शिकवत होते. हे सफरचंद, ॲपल घे. असं फक्त तुम्हाला घरातले एकच शब्द सांगत होते. प्रत्येक शब्दासोबत किंवा समोरचा जो वस्तू आहे, तुम्हाला जी समोर दिसणारी वस्तू असेल किंवा तुमचे घरातले जे कोण मम्मी पप्पा असतील किंवा तुमची आजी आजोबा असतील मामा हे काय करायचे म्हणजे घरातले काय करायचे तुम्हाला अशी प्रत्येक वस्तू फक्त दाखवायचे काय दिसलं की तुम्हाला असं कुत्रा दिसला की हे बघा हे कुत्रा आहे हे गाय आहे अशी सगळ्यांची तोंड ओळख करून देईल तुम्हाला घरातल्यांनी काय केलं गाडी केळ असं तुम्हाला काय केलं घरातल्यांनी एक प्रत्येक शब्दाची तुम्हाला ओळख करून दिली
इथपर्यंत समजलं तुम्हाला की घरातल्यांनी प्रत्येक शब्दाची ओळख करून दिली. तुम्हाला लगेचच असं पूर्ण असं वाक्य बोलत नव्हते. फक्त एकच शब्द सांगायचे. जी कुठली समोरची वस्तू असेल किंवा समोर एखादा पदार्थ असेल, खाण्याचा पदार्थ किंवा कोणताही पदार्थ असेल, तर त्याच्याबद्दल फक्त घरातल्याने तुम्हाला काय केलं, त्या वस्तूचं नाव सांगत गेले फक्त. हं? त्या वस्तूचं काय केले? नाव सांगत गेले. प्रत्येक वस्तूचं नाव सांगत गेले. मग त्यावरून तुम्हाला समजायलं की हा काय आहे? कुत्रा आहे. हा काय आहे? बॉल आहे. ही काय आहे? मांजर आहे. हा आहे वाघ आहे. या अशा गोष्टी काय झाल्या? तुम्हाला समजत गेल्या. त्याच्यानंतर काय केलं घरातले? घरातल्याने तुम्हाला काय केलं? हे बघ, हे बघ तो कुत्रा आला असं म्हणतोय तुम्हाला. तो कुत्रा. दाखवताना तुम्हाला काय करायचे? हे बघ, हे बघ, हे भुबू बघ, हे बघ तो कुकू बघ असं म्हणायचे तुम्हाला. हे बघ तो वाघ, असं तुम्ही वाघ बघितला नसेल पण ही गाय तर बघितलं असतील. हे बघ ही गाय, गाय आली बघ. असं काय करायचे? ती गाय असं म्हणायचे, तो हत्ती म्हणायचे. घरातले काय करायचे तुम्हाला दाखवताना, हे बघ तो बॉल आणा असं म्हणत होते. हा बॉल, ही दुधाची बाटली, असं काय करायले घरातले तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी आहे ती तुम्हाला दाखवून सांगत होते. तो बॉल आहे बघ किंवा ती गाडी, ती बॅट असं तुम्हाला काय करायले घरातले तुम्हाला सांगायले की नेमकं काय आहे, कसं नेमकं त्याला दाखवायचं हे असं तुम्हाला सांगत राहिले. तर मग काय झालं? तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती द्यायला चालू केली घरातल्यांनी. हा, घरातले कसे म्हणत होते? हत्ती कसा आहे? हत्ती कसा आहे? मोठा असतो हत्ती. सफरचंद कसं दिसतं? लाल. पुन्हा काय केलं? केक तुम्हाला खायला देताना कसं म्हणायचे? गोड केक आहे, छान छान केक आहे. कपडे तुम्हाला घेताना कसे म्हणायचे? छान छान कपडे घातलेत. तुम्हाला ससा किंवा असे छोटे छोटे कुठले प्राणी, मांजर वगैरे कसं सांगायचे? लहान मांजर आहे, लहान ससा आहे. हं? पुन्हा उन्हाळा आता चालू आहे. आता उन्हाळ्यात काय घरचे कसे म्हणतात, किती ऊन पडलंय, किती सूर्य जो आहे तो किती प्रखर झालाय, म्हणजेच उजळ झालाय. प्रखर म्हणजे तीव्रता त्यानं वाढवलेली आहे. असं तुम्हाला सूर्याबद्दल सांगतात, की बाबा ऊन जास्त पडले किंवा प्रखर सूर्य झालाय. झाड असेल तर कसं उंच झाड आहे असं तुम्हाला घरातले सांगत असतील. त्याच्यानंतर तुम्हाला लहानपणी कसं म्हणायचे, तुम्ही एखादी कुठली गोष्ट केली, काय केली, तर तुम्ही जेवला असाल किंवा तुम्ही कपडे व्यवस्थित घातला असाल, तुम्ही लहानपणी शाळेला जायला चालू केलं असेल, तर तुम्हाला घरचे कसे म्हणायचे, आमचं बाळ हुशार आहे, आमचं बाळ गोड आहे, असं तुम्हाला सांगत असतील. किंवा असं मोर दिसला असेल, तुम्हाला कुठलं छान असं कोणता असं प्राणी दिसला असेल किंवा असं छान छान पक्षी दिसले असतील, तर घरातले काय सांगत होते तुम्हाला? मोर किती सुंदर आहे. असं तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल काय सांगत होते? थोडं थोडंसं तुम्हाला असं एक एक शब्द असं ऍड करत चाललेले. म्हणजे एखादी कुठली गोष्ट तुम्हाला समोर जी असेल, दिसलेली असेल, तर त्याच्याबद्दल घरचे काय सांगायचे तुम्हाला? थोडंसं अजून एक्स्ट्रा सांगायचं त्याच्याबद्दल. हत्ती दिसला तर हत्ती कसं म्हणायचे? किती मोठा हत्ती आहे. चित्ता कसं जोरात पळत असतो. चित्ता जलद पळत असतो. असं तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला काय करायचे? थोडंसं माहितीचं एखाद्या शब्दाबद्दल थोडीशी जादा माहिती देत होते. केक गोड केक आहे, छान केक आहे, असं तुम्हाला सांगत होते लहानपणी. तर ते झाल्यानंतर म्हणजे काय केलं पहिल्यांदा तुम्हाला घरातल्यांनी काय केलं? पहिल्यांदा एखादं असं प्रत्येक शब्दाची, प्रत्येक वस्तूची म्हणजे ज्या काही तुम्हाला डोळ्याने दिसणाऱ्या वस्तू आहेत, पदार्थ आहेत, यांचं तुम्हाला एक ज्ञान द्यायला चालू केलं. त्या गोष्टीचं, वस्तूचं तुम्हाला काय सांगितलं? त्या प्रत्येक गोष्टीचं नाव द्यायला चालू केलं. जे नाव आहे ते तुम्हाला सांगितलं. मग त्याच्यावरून तुम्ही ओळखत राहिला, की बाबा ही कुठली गोष्ट आहे, कोणती वस्तू आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला ती वस्तू कोणती आहे, काय आहे ते ती कशी आहे, ती तुम्हाला सांगायला चालू केलं. आता केक तुम्हाला लहानपणी पहिल्यांदा केक दाखवत असतील. त्याच्यानंतर आता नंतर कसे म्हणाले, केक गोड आहे.
पुन्हा एखादं तुम्हाला असं छानसं असं शर्ट वगैरे घेतला किंवा तुम्हाला छान कपडे घेतले तर घरचे कसे म्हणायचे, छान छान कपडे आहेत. असे तुम्हाला प्रत्येक ज्या काही तुम्हाला दिसणाऱ्या गोष्टी असतील किंवा तुम्ही वापरणाऱ्या वस्तू असतील, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय केलं घरातली थोडंसं त्याला अजून इलॅबोरेट करायला, थोडीशी अजून माहिती द्यायला चालू केली त्याच्याबद्दल. उंच झाड किंवा पाणी कसं तुम्ही आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे तुम्ही काय करता फ्रीजमधलं पाणी देता. तर घरचे काय म्हणतात, थंड पाणी आहे आता. पाणी कसं आहे, थंड पाणी फ्रीजमधलं पिऊ नकोस, असं तुम्हाला म्हणतील. आजारी पडशील. असं तुम्हाला सारखं सांगत असतात, की एखादी जी समोरची गोष्ट असेल, काय असेल, तर त्याच्याबद्दल तुम्हाला घरातली थोडीशी अजून त्याला माहिती सांगायला चालू केली, की जेणेकरून तुम्हाला ती वस्तू नेमकी कशी आहे, काय आहे, हे तुम्हाला समजायला चालू केलं. आता जर समजा एखादं तुम्हाला गरम-गरम असं पाणी उकळलेलं असेल, तर घरातल्यांनी तुम्हाला काय सांगायला चालू केलं, की बाबा गरम पाणी आहे. गरम पाणी आहे म्हटल्यावर तुम्ही काय करता? हात घालता का त्याच्यामध्ये? नाही घालत. कारण तुम्हाला त्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती आहे, की बाबा हे कसं आहे पाणी गरम आहे. आता असं झाल्यानंतर तुम्हाला मग घरातल्यांनी काय केलं, असे पुढचे ज्या काही गोष्टी असतील, तुम्हाला मग पूर्ण असं वाक्य सांगायला चालू केली. तू कुठे चाललास? काय करतोस? तू अभ्यास करतो का? असं तुम्ही ज्यावेळेस पहिलीला असं जायला चालू केलं, तर त्यावेळेस तुम्हाला ती वाक्य जी आहेत ती पूर्ण समजायली, की खेळायला चाललोय मी किंवा मी काय करतोय? मी धावतोय, मी उडी मारतोय, मी पाणी पितोय, मी लिहित आहे, मी झोपलोय, मी हसत आहे, मी गाणं गाते, मी खातोय, मी जेवण करतोय. असं काय झालं तुम्ही पूर्ण वाक्य बोलायला चालू केलं. एक अर्थपूर्ण वाक्य असं. हा असा तुमचा प्रवास होता बोलण्याचा. तुम्ही सुरुवातीला कसं पहिल्यांदा एक एक शब्द बोलायला चालू केला. त्याच्यानंतर तो शब्द कसा आहे, काय आहे, ह्याची तुम्हाला माहिती द्यायला चालू केलं घरातल्यांनी. आणि नंतर तुम्ही जे काही गोष्टी करता, कोणती पण गोष्ट असू दे, तुम्ही रनिंग करायचा म्हणजे तुम्ही कुठं पळायला जायचा किंवा मग खेळायचा, गाणं म्हणायचा. ह्या काय झालं, तुम्हाला प्रत्येक गोष्टी, क्रिया ज्या आहेत, की ज्या कोणत्या तुम्ही करत आहात, त्याच्यातून असं अर्थपूर्ण असं वाक्य तुम्ही बोलायला चालू केलं. हेच आहे आपलं शब्दांच्या जातीमध्ये. आपल्याला तुम्ही लहानपणापासून कसं बोलायला शिकले, कसे शब्द वापरायला चालू केला, शब्दाबद्दल कशा प्रकारची तुम्हाला ती माहिती मिळत गेली, ते पूर्ण वाक्य कसं बोलायला चालू केलं तुम्ही, हेच म्हणजे आपल्या शब्दांच्या जाती, दुसरं काहीच नाहीये. आता ह्या शब्दांच्या जाती आपण आता बऱ्यापैकी शब्दांच्या जाती काय आहेत हे एकदा समजून घेतलेले आहेत. आता तुम्ही पहिल्यांदा काय केलं, पहिल्यांदा तुम्ही बोलायला शिकले. बोलायला शिकल्यानंतर तुम्हाला घरातल्यांनी काय केलं, हे बघ हे पुस्तक आहे, हे झाड आहे, हा मुलगा आहे, ही मुलगी आहे, हे घर आहे, हा डोंगर आहे, पुन्हा हे ढग आहेत, हे असे उडणारे पक्षी आहेत, हे फुलपाखरू आहे, हे फळ आहे, हे फुलं आहेत. हे काय झालं, तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती, प्रत्येक शब्द तुम्हाला ज्या काही डोळ्याला दिसणाऱ्या वस्तू आहेत, शब्द ते सगळे तुम्हाला घरातल्यांनी तुम्हाला सांगायला चालू केलं. त्याच्यानंतर ते प्रत्येक शब्दाला कशाप्रकारे तुम्ही दर्शवता. आता ही काय, ती मुलगी आहे, तो मुलगा आहे, ते पुस्तक आहे, असं तुम्ही त्या शब्दाऐवजी तुम्ही बोलायला लागला. त्याच्यानंतर काय केलं, ते प्रत्येक जो काही तुम्हाला शब्द तुम्हाला माहिती झाला, त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी थोडीशी माहिती द्यायला सांगितली. घरातली माहिती थोडीशी तुम्हाला दिली, की हे गरम पाणी आहे, हे फळ जे आहे ते कसं आहे, गोड फळ आहे, पुन्हा हा मुलगा हुशार आहे. असं तुम्हाला प्रत्येक जे काही शब्द असतील त्यांच्याबद्दल थोडी थोडी माहिती द्यायला सांगितली. आणि
नंतर तुम्ही पूर्ण वाक्य बोलायला लागला की ज्या तुम्ही कोणत्या कोणत्या क्रिया करता. तुम्ही पळत जाता, खेळता, जेवता, पाणी पिता, या ज्या काही क्रिया आहेत, ह्या क्रिया तुम्हाला घरातल्यांनी एक 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 तुम्हाला असं पूर्ण वाक्य बोलायला शिकवलं. तर हेच म्हणजे आपल्या शब्दांच्या जाती आहेत. आता सुरुवातीला आपण नाम म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला आता मी मागाशी दाखवलं असेल की बाबा घरातल्यांनी तुम्हाला एक चार्ट आणून दिलता. त्या चार्ट मध्ये तुम्हाला घरातल्यांनी काय केलं, ही कोणती वस्तू आहे, कोणता पदार्थ आहे, प्राणी, ठिकाण, असं प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला काय केलेलं आहे, प्रत्येक गोष्टीचं नाव तुम्हाला माहिती करून दिलेलं आहे. की ह्याला काय म्हणतात, ह्याला पुस्तक म्हणतात, ह्याला शाळा म्हणतात, ह्याला गाय म्हणतात. अशा प्रकारे तुम्हाला घरातल्यांनी प्रत्येक गोष्टीचं नाव जे आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, सांगितलं. तर आपण नाम म्हणजे काय, ज्या शब्द जे तुम्ही बोलला त्या शब्दातून व्यक्तीचं, वस्तूचं, प्राणी, ठिकाण, असं ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांना जे नाव दिलेलं आहे त्याला काय करायचं, नाम असं म्हणायचं. प्रत्येक गोष्टीचे तुम्हाला नाव सांगितलं ना, की बाबा ह्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, ही वस्तू म्हणजे काय आहे, ही गोष्ट म्हणजे काय आहे, ह्याला पुस्तक म्हणायचं, ह्याला वही म्हणायची, ह्याला पेन म्हणायचं, ह्याला मोबाईल म्हणायचा, ह्याला डस्टर म्हणायचं, ह्याला फळा म्हणायचा, ह्याला क्लास म्हणायचा, ह्याला शाळा म्हणायची, ह्याला गाव म्हणायचं. तुमचे मित्र असतील, मित्रांची तुम्हाला नाव माहित असतील आता तुमच्या, ह्याला चेतन म्हणायचं, ह्याला रोहन म्हणायचं, ह्याला राम म्हणायचं, ह्याला असं प्रत्येक व्यक्तीची नाव तुम्हाला जी काय आहे ती, किंवा वस्तूची, वस्तू, प्राणी, ठिकाण, या सगळ्या गोष्टींची जी काही नावं जी असतात, नाव, त्याची ओळख जी असते त्याला काय म्हणायचं आपण, नाम असं म्हणायचं. एवढं सोपं आहे. नाम म्हणजे काय, तर ज्या शब्दानं व्यक्ती, वस्तू, पदार्थ, पदार्थ म्हणजे काय आलं, जेवण करताना चपाती, भाजी, आमटी, पाणी, रसमलाई, रसगुल्ला, जे काही तुम्ही जेवायला खाताना, जे काही तुम्ही खाता, वडापाव, भेळ, हे काय आहे, त्या प्रत्येक वस्तूला, पदार्थाला काय दिलेलं आहे, ते नाव दिलेलं आहे. त्यालाच काय म्हणायचं सोप्या भाषेत, नाम असं म्हणायचं. एवढं सोपं आहे. आणि आता आपण नाव हे बघितलं. आता आपण काय बघूया, सर्वनाम बघूया. सर्वनामामध्ये काय असतं, नावाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच काय, सर्वनाम. तुम्हाला काय केलं घरातल्यांनी, घरातल्यांनी तुम्हाला सांगितलं, हे बघ ही मांजर आहे. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द जो आहे तो त्याला सर्वनाम असे म्हणतात. तो चेंडू, ती बाटली, ती सफरचंद, ती केळी किंवा ही केळी, ती गाडी, तो वाघ, तो कुत्रा, ती गाय, हे असं तुम्ही नामाऐवजी तुम्ही जे शब्द वापरायला त्याला सर्वनाम म्हणतात. हे काय ते आपण आता हळूहळू क्लिअर करूया. सर्वनाम म्हणजे काय हे आपण एका छोट्याशा उदाहरणामधून बघूया. आता काय झालं इथं, राजू हुशार मुलगा आहे. राजू रोज शाळेत जातो. राजूला अभ्यास करायला आवडते. हे आपलं आपण एक छोटस उदाहरण घेऊया. हा कोण आहे, हा आपले राजू आहे. तर आपण सारखं 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 आपण किती वेळा राजू म्हणायचं. राजू हुशार मुलगा आहे, राजू रोज शाळेत जातो, राजूला अभ्यास करायला आवडते. आता जर समजा आपण राजूच्या ऐवजी आपण काय केलं, पहिला शब्द पहिलं वाक्य जे आहे ते आहे असं द्यायचं, राजू हुशार मुलगा आहे. त्याच्यानंतर काय करूया आपण, राजूच्या ऐवजी एक शब्द वापरूया, तो रोज शाळेत जातो. त्याच्यानंतर काय करूया, राजूला अभ्यास करायला आवडते, त्याच्याऐवजी त्याला अभ्यास करायला आवडते.
आता आपण सारखं सारखं राजू 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 असं म्हणत बसण्यापेक्षा त्याच्याऐवजी जे काही आपण शब्द वापरले ना त्याच्यामुळे काय झालं, आपण वाक्य बोलताना स्पष्टता आली, आपण वाक्य बोलताना सहजपणे बोललो. आणि आता इथं आपण राजू रोज शाळेत जातो, आता राजू किती 2 अक्षरी आहे, त्याच्याऐवजी इथं बघा राजूच्या ऐवजी आपण तो वापरला, राजूच्या ऐवजी आपण तो वापरला, तर आपल्याला लिहिताना पण एक शब्द कमी झाला. तर आपल्याला काय झालं, सोयीस्कर असं पडलं. आपण लिहिताना, आपण बोलताना आपण किती वेळात तेच तेच नाव घेणार, त्याच्याऐवजी जर आपण तो, ती, ते, त्या, त्याला असे जे शब्द वापरले ना, तर एक स्पष्टता आणि सुटसुटीतपणा येतो आपल्या बोलण्यामध्ये. तर नामाचा वापर जो आहे त्याच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला काय म्हणतात, सर्वनाम म्हणतात. आता आपण हे या उदाहरणावरून बघितलेलं आहे की राजू ऐवजी आपण काय केलं, तो, त्याला असे जे शब्द आहेत ना ते वापरले, त्याच्यामुळे एक वाक्याला जी एक लय प्राप्त झाली, एक स्पष्टता प्राप्त झाली, तर त्याला काय म्हणतात, सर्वनाम. सर्वनामाची व्याख्या काय, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण, तुम्ही मगाशी मी तुम्हाला सांगितलं घरातल्यांनी काय केलं तुम्हाला, पहिल्यांदा तुम्हाला प्रत्येक वस्तू, पदार्थ, व्यक्ती ज्या आहेत त्यांचं काय केलं, प्रत्येक गोष्टीचं नाव सांगायला चालू केलं, नाम, त्याला नाम म्हणायचं. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय केलं, हत्ती बघ, उंदीर बघ, झाड, दप्तर, बाहुली, पुशी, आईस्क्रीम, चहा, ह्या गोष्टी पहिल्यांदा तुम्हाला प्रत्येक गोष्टीची तोंड ओळख करून दिली. आणि नंतर काय केलं, नंतर तुम्हाला त्याच्याबद्दल विशेष अशी माहिती सांगितली. हत्ती कसा असतो, मोठा असतो. चहा कसा आहे, गरम. चहा कसा असतो, गरम. आईस्क्रीम कसं असतं, थंड असतं. ह्या गोष्टी तुम्हाला माहित झाल्या ना, म्हणजे जी वस्तू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती मिळाली. मग त्याच्यामुळे तुम्ही काय केलं, आता चहा गरम आहे, चहा गरम आहे म्हटल्यावर तुम्ही काय करणार, तुम्हाला चहा दिले दिले लगेच पिणार का तुम्ही, नाही, तर चहा थोडा थंड होऊ देणार आणि त्याच्यानंतर तुम्ही पिणार. आईस्क्रीम थंड आहे, म्हणजे प्रत्येक जे वस्तू आहेत, पदार्थ आहेत, यांची काय केली, तुम्हाला विशेष माहिती सांगितली, त्याला काय म्हणायचं, विशेषण. म्हणजे जे काही नाम आहे त्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगितली जाते, त्याला विशेषण असे म्हणतात. एवढं सोपं आहे, एकदम सोपं. म्हणजे काय, ज्या काही तुम्हाला दिसणाऱ्या वस्तू आहेत, पदार्थ आहेत, त्या नेमक्या काय आहेत, कशा आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला जी माहिती असते, विशेष अशी माहिती, त्याला विशेषण म्हणायचं, विशेष अशी माहिती. आता दिलेली काय आहे, दप्तर, ही तुमची सॅक आहे. तुम्ही क्लासला जाताना जे काय सगळे तुमचे नोटबुक, पेन्सिल, पेन हे तुम्ही ज्यामध्ये घालून जाता ती आपली सॅक आहे. तर सॅक बद्दल तुम्हाला माहिती काय मिळाली इथं, सॅक कशी आहे, निळी आहे. ठीक आहे, ही जिलेबी, ही जिलेबी जी आहे ती तुम्हाला इथं दिलेली आहे. जिलेबी कशी असते, तिखट असते. जिलेबी तिखट असते, जिलेबी गोड असते. उंदीर कसा असतो, लहान असतो. का उंदीर कसा असतो, मोठा असतो का उंदीर, उंदीर कसा असतो, छोटासा असतो उंदीर. आईस्क्रीम कसं असतं, थंड असतं. तर अशा प्रकारे नामाबद्दल विशेष अशी माहिती जी सांगितलेली असते ना, त्याला काय म्हणायचं, विशेषण. म्हणजे कसं, तुम्हाला आता समजलं असेल, झाड कसं आहे, उंच आहे. उंदीर कसं आहे, लहान आहे. तुम्ही कसे आहात, हुशार आहात. पुन्हा जिलेबी कशी असते, गोड असते. बाहुली कशी असते, सुंदर असते. तुम्ही पण सुंदर आहात, तुम्ही पण हुशार आहात. तर अशी नामाबद्दल विशेष अशी माहिती जी सांगितलेली असते ना, त्याला विशेषण असं म्हणायचं. समजलं तुम्हाला विशेषण म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण काय करूया,
शेवटचा भाग क्रियापद. ह्याच्यामध्ये काय आहे, ज्या शब्दाने कोणते पण काम जे काय आहे क्रिया, क्रिया कोणती पण क्रिया असू दे, धावण्याची क्रिया असू दे, उडी मारण्याची क्रिया असू दे, वाचण्याची, खेळण्याची, गाण्याची, पिण्याची, खाण्याची, लिहिण्याची, झोपण्याची, हसण्याची, ह्या काय आहेत हो, ह्या क्रिया आहेत. ह्या गोष्टी तुम्ही करता, तुम्ही हसता, तुम्ही मोबाईल घेऊन व्हिडिओ लेक्चर काय करता बघता, तुम्ही काय करता आता बघत आहात, तर काय करत आहात, क्रिया करत आहात तुम्ही, अभ्यास करत आहात तुम्ही. काय करताय तुम्ही आता, अभ्यास करताय. ज्या पण कोणत्या पण क्रिया करता, आता तुम्ही अभ्यास झाल्यानंतर तुम्ही काय करणार, खेळायला जाणार असाल तर काय करणार तुम्ही, थोड्या वेळानं खेळणार. तर खेळणं ही काय आहे, ही एक क्रिया आहे. ज्या पण कोणत्या क्रिया असतील, काय ज्या पण कोणती क्रिया असेल, काम असेल, काम काय आता तुम्ही आता घरातला अभ्यास वगैरे झाल्यानंतर खेळल्यानंतर तुम्ही जाऊन दुकानमधून सामान आणणार असाल, किंवा जाऊन भाजी घेणार असाल, किंवा जे पण काही कोणतंही काम सांगितलं असेल, दळण दळायला घेऊन जाणार असाल, तर जे पण कोणतं काम जे आहे, ज्या शब्दानं ते काम दर्शवलं जातं ना, त्याला काय म्हणायचं, क्रियापद. धावण्याची क्रिया कशाने दाखवते, धावतो ह्या शब्दाने दाखवते, त्यामुळे धावतो हे काय आहे, क्रियापद आहे. उंच उडी मारते, हं? मुलगी काय करते, उडी मारते. उडी मारण्याची क्रिया जी आहे ती कोणत्या शब्दाने दाखवलेली आहे, मारते, उडी मारते या शब्दाने दाखवलेली आहे. आता इथं काय दिलेलं आहे, वाचतो. वाचण्याची क्रिया कोणत्या शब्दाने दाखवलेली आहे, वाचतो या शब्दाने दाखवलेली आहे. खेळण्याची क्रिया कोणत्या शब्दाने दाखवलेली आहे इथं, खेळतात. गाण्याची क्रिया कोणत्या शब्दाने दाखवलेली आहे, गाते. ही पोरगी काय करते, गाणे गाते. तुम्ही काय करतात, तो झोपतो. झोपण्याची क्रिया दाखवलेली आहे कोणत्या शब्दानं, झोपतो. लिहिण्याची क्रिया दाखवलेली आहे कोणत्या शब्दानं, लिहिते. पिण्याची क्रिया कोणत्या शब्दानं दाखवलेली आहे इथं, पितो. तर असं ज्या शब्दानं कोणतंही काम होतं, जे कोणती पण क्रिया होत असते, ती दाखवण्याची, म्हणजे जो शब्द तो दाखवतो की बाबा ही क्रिया आहे, त्या शब्दाला काय म्हणायचं, क्रियापद. आणि क्रियापदाचं तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला काय समजलं असेल, हे काय होतं, वाक्याच्या शेवटी येतं. ह्या तुम्ही कोणती पण वाक्य बघा, तो मुलगा धावतो, कुठं आलं हे, वाक्याच्या शेवटी आलं. उडी मारते, वाक्याच्या शेवटी आलं. पुस्तक वाचतो, वाक्याच्या शेवटी आलं. तर त्याला काय असं म्हणायचं, क्रियापद आहे. तर यामध्ये आपण काय बघितलं, शब्दांच्या जातींचा एक असं ओव्हरव्ह्यू घेतला, डिटेलमध्ये लेक्चर केलं नाहीये. हे आपण एक माहिती घेतली, नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय, ह्याचे एक ओव्हरव्ह्यू घेतला. आणि तुम्हाला एकंदरीत हे शब्द नेमके काय आहेत हे तुम्हाला सांगितलं. तर हे फक्त एक इंट्रोडक्टरी लेक्चर होतं शब्दांच्या जातीवरती. आता इथून पुढे जे लेक्चर असतील, तर त्याच्यामध्ये मी काय करणार, सेपरेट सेपरेट लेक्चर असणार आपली. त्याच्यामध्ये काय करणार मी, त्याच्यानंतर आपलं लेक्चर कशावरती असेल, हे फक्त एक इंट्रोडक्टरी लेक्चर होतं. त्याच्यानंतर आता मी लेक्चर नामवर सेपरेट लेक्चर घेणार, सर्वनाम जे आहे त्याच्यावरती सेपरेट लेक्चर घेणार. त्याच्यानंतर क्रियापद जे आहे त्याच्यावरती सेपरेट लेक्चर असेल, आणि विशेषण, विशेषण यावरती पण सेपरेट लेक्चर असणार. अशा प्रकारे मी हे फक्त एक तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं की तुम्ही नेमकं वाक्यामध्ये ज्या प्रकारे तुम्ही शब्द वापरता ते शब्द नेमके कसे असतात, काय असतात, शब्दांच्या जाती काय आहेत, विशेषण कशाला म्हणायचं, नाम कशाला म्हणायचं, क्रियापद कशाला म्हणायचं, सर्वनाम कशाला म्हणायचं, याच्याबद्दल मी हे एक असं एक छोटंसं इंट्रोडक्टरी लेक्चर होतं. याच्यानंतर आपण हे प्रत्येक जे काही शब्दाचे प्रकार आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, यावरती आपण सेपरेट सेपरेट लेक्चर असणार आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय हे डिटेलमध्ये सांगून त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स असतील.
ते क्वेश्चन्स आपण सोडवायचे. पहिल्यांदा तुम्हाला इंट्रोडक्शन देईल, कशा प्रकारे नाम असतं, सर्वनाम कसं ओळखायचं, कोणते कोणते त्यामध्ये सर्वनामामध्ये कोणते कोणते सर्वनाम येतात, विशेषण कशी ओळखायची, क्रियापद कसं असतं, नाम कसं ओळखायचं. तर हे आपण डिटेलमध्ये लेक्चरमध्ये बघणार आहोत. हे फक्त एक इंट्रोडक्शन दिलं तुम्हाला, आणि तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि योग्य पद्धतीने अभ्यास करायचा. आपण अभ्यास जो आहे ना, तो योग्य पद्धतीने एकदम स्मार्ट स्टडी करायचा. कमी वेळेमध्ये आपल्याला त्याचा जास्त आउटपुट आला पाहिजे, त्याच्यापासून आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळाली पाहिजे. हे अशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आपल्या एक्झाम मध्ये कोणते कोणते चॅप्टर आहेत, त्या चॅप्टरवरती क्वेश्चन कसे पडतात, त्यांचा अभ्यास करून आपण एक आपला रोड मॅप तयार केला पाहिजे की प्रत्येक चॅप्टरचा अभ्यास कसा करायचा, त्या चॅप्टरवरती प्रश्न कसे पडतील, या सगळ्या गोष्टींचा आपण व्यवस्थित असं रोड मॅप तयार करून त्यानुसार आपण अभ्यासाचं आपलं प्लॅनिंग करून आपण एक 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 जे चॅप्टर असतील, सब्जेक्ट असतील, ते क्लिअर करायचे. त्याच्यानंतर भरपूर सराव करायचा आणि सराव केल्यानंतर मग कमी टाइम मध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. अशा प्रकारे आपण एक रूपरेषा असणार आहे आपल्या या व्हिडिओची, जी काही लेक्चर सिरीज आहे त्यामध्ये. तर आपण आता हे लेक्चर इथं स्टॉप करूया. या लेक्चरमध्ये आपण एक इंट्रोडक्टरी पार्ट घेतला फक्त. तर हे लेक्चर इथं मी स्टॉप करतो. फक्त एक सांगतो जाताना की तुम्ही अभ्यास जो आहे तो अभ्यास करण्यासोबत रोज एक तास तुम्ही मैदानी खेळ खेळला पाहिजे. मोबाईलचा वापर जो आहे तो कमी कमी प्रमाणात केला पाहिजे. अभ्यासापुरताच फक्त या मोबाईलचा वापर केला पाहिजे. आणि रोज एक तास काही जरी झालं तरी क्रिकेट खेळायला जावा, फुटबॉल खेळायला जावा, रनिंगला जावा, कबड्डी खेळा, खो खो खेळा. रोज एक तास तुम्ही खेळ खेळायचा. आणि त्याच्यानंतर अभ्यासाला कसं होतं, आपलं माइंड फ्रेश होतं, आपली बॉडी ऍक्टिव्ह होते आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला अभ्यास करताना पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन लागून आपण अभ्यास करायला चालू करतो. तर ओके, थँक्यू व्हेरी मच.